नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शावळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील नंबर 1चं BMS कॉलेज जर तुम्हाला सांगायचं झालं तर ते आहे आर्य पोदार आयुर्वेद कॉलेज मुंबई. हे कॉलेज त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नंबर 1चं कॉलेज आहे. MBBSचा कट ऑफ ज्या ठिकाणी संपतो त्याच्यानंतर 20 मार्कापर्यंत कमी या कॉलेजचा कट ऑफ त्या ठिकाणी येतो. महाराष्ट्रातील सर्वात हाय कट ऑफ असणारं BMS कॉलेज म्हणून आर्य पोदार या कॉलेजची ओळख आहे. आता आर्य पोदार हे कॉलेज त्या ठिकाणी मुंबई या सिटीमध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज हे आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे 1941 या कॉलेजची स्थापना आहे. म्हणजे सर्वात जुनं हे त्या ठिकाणी कॉलेज आहे, टिळक आयुर्वेद कॉलेज पुणेनंतर. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहरामध्ये असल्या कारणानं, जुनं कॉलेज असल्या कारणानं या ठिकाणी फॅकल्टी जी आहे, शिक्षक जे आहे हे खूप त्या ठिकाणी अनुभवी आहे. आणि या कॉलेजचं जे काही हॉस्पिटल आहे तेथे पेशंट फ्लोसुद्धा त्या ठिकाणी चांगला आहे आणि चांगलं तुम्हाला या कॉलेजला त्या ठिकाणी शिकायला भेटेल. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, या कॉलेजचं फी स्ट्रक्चर किती आहे. आर्य पोदार आयुर्वेद कॉलेज मुंबई या कॉलेजचं आपल्याला फी स्ट्रक्चर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, रिनीट जी आहे ती त्या ठिकाणी 21 जूनला होणार आहे. आणि बरेचसे पालक आहेत, आता ॲडमिशन त्या ठिकाणी रिनीट झाल्यानंतर काही दिवसानंतर लगेच रिझल्ट लागेल आणि ॲडमिशन प्रोसेस देखील लवकरच त्या ठिकाणी चालू होईल. कारण रिनीटमुळे कुठंतरी ही जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे ही लांबणीवर त्या ठिकाणी पडलेली आहे. बरेचसे पालक त्या ठिकाणी चिंतेमध्ये असतात, आम्हाला ॲडमिशन तर घ्यायचं आहे, BMSला ॲडमिशन घ्यायचं आहे, परंतु आमच्या कॅटेगरीसाठी फीस किती आहे. कारण ऐनवेळी त्यांची फजिती होऊ नये त्यामुळं पालक कुठंतरी त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर वगैरे संपूर्ण माहिती बघत असतात. काही दिवसावर त्या ठिकाणी रिनेट आहे, लगेच रिझल्ट लागेल आणि लगेच काही दिवसानंतर ॲडमिशन प्रोसेस त्या ठिकाणी चालू होईल. ऐनवेळी तुमची फजिती होऊ नये त्यामुळं कुठंतरी तुम्हाला कॉलेजची फी स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारी जी काही अपडेट आहे तुम्हाला या चॅनलवर त्या ठिकाणी भेटेल. मग ती ॲडमिशन रिलेटेड माहिती असेल किंवा कॉलेजविषयी माहिती असेल किंवा कॉलेजचं फी स्ट्रक्चरविषयी माहिती असेल किंवा ॲडमिशनचे रूल्स असेल, कशी ॲडमिशनची प्रोसेस असते, ही माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटेल. त्यामुळं त्या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी नियमित पोहोचतील. तर व्हिडिओच्या मुख्य विषयाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर पहिली कॅटेगरी आपण घेणार आहोत ओपन कॅटेगरी. आता ओपन कॅटेगरीची जी काही फीस आहे ही त्या ठिकाणी 86,100 एवढी फीस आहे मुलांसाठी. ओके, आता मुलींसाठी फीस किती, ओपन कॅटेगरी म्हणलं तर तेवढीच फीस असणार आहे 86,100. त्याच्यानंतर जर आपण बघितलं EWS कॅटेगरीसाठी स्कॉलरशिप वगळता 43,050 एवढी फीस तुम्हाला भरावी लागणार आहे. स्कॉलरशिप फॉर्म भरायचा आहे आणि 43,050 एवढी तुम्हाला फीस लागणार आहे. मुलींसाठी मात्र त्या ठिकाणी फ्री आहे. ओके, त्याच्यानंतर SBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती फीस लागेल, तर यांनासुद्धा मुलांसाठी 43,050 एवढी फीस आहे आणि स्कॉलरशिप जी आहे ही त्या ठिकाणी कॉलेजच्या अकाउंटला जमा होईल. ओके, आता बरेचसे म्हणतील म्हणजे 43,050 रुपये एवढी फीस भरल्यानंतर परत आम्हाला स्कॉलरशिप येईल का, तर स्कॉलरशिप येणार नाही आहे. स्कॉलरशिप जी आहे, जर तुमच्याकडून ॲडमिशनवेळी 43,050 एवढी जर फीस घेतली असेल, ओके, तर तुम्हाला स्कॉलरशिप येणार नाही. तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर जी काही स्कॉलरशिप आहे ही त्या ठिकाणी कॉलेजच्या अकाउंटला जमा होईल. जर तुम्ही 86,100 फीस भरली तर मात्र तुम्हाला स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटला येईल. ओके, आता 43,050 जर याच्यामधून 86,100मधून आपण मायनस केले तर जी काही फीस असेल ती तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा होईल. त्याच्यानंतर आता SBC कॅटेगरी आपण बघत होतो, तर स्कॉलरशिप वगळता 43,050 एवढी तुम्हाला फीस लागणार आहे आणि स्कॉलरशिप जी आहे ती कॉलेजच्या अकाउंटला जाईल. आता मुलींसाठी किती फीस आहे, तर 0 फीस आहे, मुलींना फीस भरण्याचं काम नाही आहे. त्याच्यानंतर EBC SBC कॅटेगरीसाठी 43,050 मुलांसाठी फीस आहे, मुलींना फ्री आहे. त्याच्यानंतर SC ST VJ NT आणि OBC कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी फ्री आहे, मुलांसाठी सुद्धा फ्री आहे आणि मुलींसाठी सुद्धा त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची फीस नाही आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर आणि जर तुमच्याकडून ॲडमिशनवेळी 43,050 फीस घेतली तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी कसल्या प्रकारची स्कॉलरशिप येणार नाही. जर ओपनची फीस घेतली तरच त्या ठिकाणी स्कॉलरशिप येत असते. परंतु हे गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळं तुमच्याकडून ओपन कॅटेगरीची फी भरून घेणार नाही आहे. तुम्हाला त्या ठिकाणी
ही जी काही फीस आहे कॅटेगरीची 43,050, 43,050, ओपन असेल तर 86,100 हीच फी त्या ठिकाणी पे करायची आहे. याच्या व्यतिरिक्त काही फीस आहे का, तर अदर फीस त्या ठिकाणी आहे. ॲडमिशन फी, डेव्हलपमेंट फी, लायब्ररी फीस आहे, डिपॉझिट आहे, ही फीस या ठिकाणी दिलेली आहे. तर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 10,250 एवढी फीस त्या ठिकाणी पे करावी लागेल. ओके, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि कोणतीही कॅटेगरी असू द्या, SC असू, ST असू किंवा VJNT कॅटेगरी असू द्या, तर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 10,250 एवढी त्या ठिकाणी फीस पे करावी लागणार आहे. ओके, आता हॉस्टेलविषयी फीस या ठिकाणी दिलेली नाही आहे किंवा फीस कोणतीही मेन्शन केलेली नाही हॉस्टेलची. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरला तुमचं ॲडमिशन झालं की लगेच तुम्हाला त्या ठिकाणी हॉस्टेल भेटेल असं नाही आहे. कारण तुमच्या अगोदरचे जे काही बॅचचे विद्यार्थी असतात, हे विद्यार्थी त्या ठिकाणी वेटिंगवर असतात. त्यांना कुठेतरी हॉस्टेल भेटलेलं नसतं, त्यामुळे अगोदर त्यांना हॉस्टेल दिलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हॉस्टेल त्या ठिकाणी दिलं जाईल. त्यामुळं जेही विद्यार्थी 2026ला ॲडमिशन घेतील, अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशन झाल्या हॉस्टेल भेटणार नाही. त्यांना 6 महिने किंवा 1 वर्षापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी वेटिंग करावं लागू शकते. ओके, तर हे तुम्ही त्या ठिकाणी याची काळजी घ्यायची आहे. हॉस्टेल लगेच भेटेल असं नाही. आणि हॉस्टेलची जरी फीस तुम्हाला भेटल्यानंतर किती असेल, तर ही कमीत कमी त्या ठिकाणी फीस असेल. कारण गव्हर्नमेंट कॉलेज आहे, हॉस्टेलसुद्धा गव्हर्नमेंटचंच असणार आहे, त्यामुळे हॉस्टेलची फीस त्या ठिकाणी कमी असणार आहे. तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि नवीन कोणत्याही विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला कमेंट करून सांगा. आणि भेटूया आपण अशाच एक माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.